लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील। 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे त्या ठिकाणी आम्ही दिलं आणि त्या खात्यामध्ये पैसे जाणं देखील सुरू झालं। लाडक्या बहिणींच्या खात्यात आज होणार पैशांचा पाऊस। भाऊबीज ओवाळणी मिळायला उशीर झाल्यामुळे आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे। आजपासून 3 दिवसांमध्ये दररोज 12 जिल्ह्यात पैशांचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे। याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली। पण हे पैसे सर्व बँकेत येणार नाहीत। 8 अशा बँका आहेत की ज्या बँकांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहेत। त्यामुळे तुमचं जर खातं या 8 बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली। आज, उद्या आणि परवा अशा 3 वेगळ्या याद्या सरकारनं जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात या 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार। फक्त तुमचं बँक खातं या 8 बँकेमध्ये नसणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीला मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता, भाऊबीजेची ओवाळणी द्यायची होती, पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देणं सुरू करण्यात आलेले आहे। 3-4 दिवसापासून बँका बंद होत्या, त्यामुळे पैसे आता तात्काळ 72 तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आत्ताच देण्यात आले। पण यावेळेस पैशाचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होत आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदललाय, ज्यामुळे 8 बँकांची खाती ही रद्द करण्यात आलेली आहे। या 8 बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांनी खाते उघडलेले आहेत, ज्यांना 15 हप्ते देखील याच बँक खात्यात मिळालेले आहेत। पण आता इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाही। त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहेत, तर ते तुम्हाला तातडीनं बदलून घ्या, असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले। मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली आहे। ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी तुम्ही पाहून घ्या, अन्यथा तुम्हाला खाता जमा होणार नाही। कारण की पहा, 5 मिनिटापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील बहिणींची माफी मागितलेली आहे। ते म्हणाले पैसे द्यायचे होते, थोडासा उशीर झाला, अडचणी आल्या, पण आता पैसे दिले जाणार। आज खरंच महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडणार आहे, कारण की आज, उद्या आणि परवा दररोज 12 जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे। बहिणींनो, नाराज होऊ नका, खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। तसेच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी 2 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे, ज्यामध्ये ई-केवायसी जी होती तिची प्रक्रिया आता थांबवलेली आहे। आता ई-केवायसी तुर्तास करण्याची गरज नाहीये, तुम्ही न्यूज देखील पाहू शकता। आता सरकारनं निधी वितरणाची सगळी तयारी केली असून जवळपास 3 ते 4 हजार कोटीचा निधी हा अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील पैसे वितरणाच्या चेकवर सही केली आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार। जर तुम्ही आज या लिस्ट मधल्या 12 जिल्ह्यात राहत असाल तर आज तुम्हाला पैसे येणार आहेत, उद्याच्या 12 जिल्ह्याच्या यादीत येत असाल तर उद्या येणार आहे, आणि परवाच्या 12 जिल्ह्याच्या यादीत येत असाल तर परवा येणार आहे। 100% फिक्स 36 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार। फक्त बँकांचा नियम पाळा। या 8 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही। मग त्या कोणत्या 8 बँका आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं आहे? पोस्टात खातं असणाऱ्या बहिणींना देखील एक महत्त्वाची सूचना सरकारनं दिलेली आहे। त्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका। आता पहा, ज्या बहिणीला सप्टेंबरचा 15वा हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे। स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजला पैसे द्यायचे होते, पण थोडासा उशीर झाला, पण बहिणींनो चिंता करू नका, तुम्हाला एकत्र 2 हप्ते 100% मिळणार म्हणजे मिळणार, असा इशारा त्यांनी दिला। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मिळून एक निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणत्याही क्षणी मेसेज देणार। पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणींना एक अर्जंट इशारा दिला आहे। लाडकी बहीण अंतर्गत मिळणारा हा जो एकत्र हप्ता आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली आहे। एक वेगळी यादी काल रात्रीच मंजूर झालेली आहे। 2 नव्या नियमानुसार विशेष महिलांची यादी तयार करण्यात आली। आता या 2 नियमांमुळे बऱ्याचशा बहिणी बाहेर गेल्या आहेत, त्यामुळे सगळ्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही। या यादीमधून बऱ्याचशा बहिणींची नावे वगळण्यात आलेली आहे, त्यामुळे हा जो लाभ आहे हा सरसकट आता मिळणार नाही। फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत गेलेलं आहे त्याच बहिणींना आज, उद्या आणि परवा
15वा आणि 16वा 17वा हप्ता त्याचा मेसेज जमा होणार आहे। लाडक्या बहिणींची यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता डायरेक्ट बंद करण्यात आलाय। पहा, 2 कोटी महिलांच्या यादीतून 26 लाख बहिणी आता डायरेक्ट वजा झालेल्या आहे। त्यामुळे त्या बहिणींना आता ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता अजिबात मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की सरसकट हप्ता नाहीये, फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत असणार त्यांचं नशीब चमकणार, ज्या बहिणींचं खातं या सांगितलेल्या बँकेत असणार त्यांचीच आज लॉटरी लागणार, आणि ज्या बहिणींचं नाव असूनही त्यांचं जर या 8 बँकात खातं असेल, पोस्टात खातं असेल तर त्यांना प्रचंड मोठी अडचण होणार आहे। 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केले गेलेले आहे। त्याआधी 50 लाखाचा आकडा होता, म्हणजे 50% बहिणीचा आता शिल्लक राहिलेला आहे आणि त्यांनाच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता येणार अशी माहिती मिळाली। पण बँकांचा नियम बदलल्यामुळे 8 बँका अशा आहे की ज्यांना आता लाडक्या बहीण योजनेतून वगळलं असल्यामुळे त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। पूर्वी सगळे हप्ते या बँकांवर आलेले आहेत, पण आता इथून पुढे या बँकांची नावे रद्द करण्यात आली। मग आता कोणत्या त्या 8 बँका आहेत की ज्यांची नावे रद्द झाली आहे? या बँकांची नावे कोणती असणार आहे? बऱ्याचशा महिलांची म्हणजे याच्यामध्ये खाते असल्यामुळे आता ही नाव ऐकलं महिलांना धडकी बसणार आहे, कारण की आता बँकांमध्ये गर्दी होणार आहे। त्यामुळे सविस्तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे। सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की कोणत्या 12 जिल्ह्यात, आजचे 12 जिल्हे कोणते आहेत, उद्याचे 12 जिल्हे कोणते, परवाचे 12 जिल्हे कोणते, कोणत्या 2 नियमानुसार ही यादी तयार झालेली आहे, कोणत्या 2 नियमानुसार लाडक्या बहिणीला योजनेतून बाहेर काढला आहे, कोणत्या 8 बँकांची नावे आलेली आहेत की ज्याच्यात पैसेच येणार नाही, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत। पहा, 2 मिनिटं हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा। पहा, लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या, दिवाळीला वाट पाहिली बोनस आला नाही, भाऊबीजेला वाट पाहिली ओवाळणी आली नाही, भाऊबीज होऊनही बरेच दिवस झाले, 1 रुपया खात्यावर आला नाही, फक्त सप्टेंबरचा हप्ता दिला। बहिणी प्रचंड नाराजी होत्या। ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने अगदी वेगळा निर्णय घेतला, ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्र हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली। बँकांना स्पष्ट सांगितले कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही, बंद करू नका, 2 ते 3 दिवसामध्ये हा जो पैसा आहे तो बँकांना दिला आहे आणि तो सगळ्या बहिणीला द्यायचा आहे। फक्त 2 नियमानुसार बहिणींची वेगळी यादी तयार केली, 2 अटीनुसार पैशांचं वितरण सुरू झालं। मग कोणते ते 2 नियम आहेत? ते 2 नियम कोणते की ज्यानुसार पैशांचं वितरण होणार आहे सगळं सविस्तर सांगतो। पहा, आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्र हप्त्यासाठी कोणते 2 नियम लावले, कोणत्या 2 नियमानुसार पैशांचं वितरण होते, आजचे 12 जिल्हे कोणते, कोणत्या 8 बँकेत पैसे येणार नाही, लक्षपूर्वक पहा। आता लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर वितरणाचा निर्णय घेतला गेला। लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस यायचा, भाऊबीज यायचा होता, पण सुट्ट्या आल्या, सरकारचा निर्णय घेण्यामध्ये उशीर झाला, बँकांना याद्या देऊन टाकल्या आणि त्यामुळे आज उद्या आणि परवा जिल्ह्यांमध्ये जे आहे वितरण सुरू केलं। फक्त 2 नियमाच्या अंतर्गत याचं वितरण होणार आहे। आता त्यामुळे सगळ्यात आधी आपण पाहतोय की 2 नियम कोणते आहेत की कोणत्या 2 नियमानुसार पैशाचं वितरण होतंय, त्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही या 2 नियमात बसत असाल तरच पैसे येतील। आणि सगळ्यात पहिला मुद्दा तो बँकाचा। पहा, आता तुम्ही नियमात जरी बसले तर तुमचं जर बँक खातं या 8 बँकात असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे। पहा, बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण झालंय, मर्जिंग झालंय। पहा, आता देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खातं उघडलं होतं, जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं। आता ज्यांचं देना बँकेत खातं होतं त्यांनी आता बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालेलं आहे। त्यांचा कसा प्रॉब्लेम आहे पहा सांगतो। त्यांनी काय करायचं, बँकेमध्ये जाऊन त्यांचा IFSC कोड पासबुक चेंज करून घ्यायचा, कारण की जुना IFSC कोड असेल तर पैसे येण्यामध्ये अडचण येणार। त्यानंतर विजया बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये झाले, सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक, अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक, त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं पंजाब नॅशनल बँक, युनायटेड बँकचं त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँक यांचं स्टेट बँकेत झालं, आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झालं। आता तुमचं जर खातं या विलिनीकरण केलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते चेक करा, तातडीनं तुमचं खातं बदलून घ्या। आता तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचशा महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं, तर पोस्टाच्या खात्याचा खरा काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला पुढे सांगतो, पण यादी कशा पद्धतीने तयार झाली ते एकदा समजून घ्या, अन्यथा काय होईल की मग बाकीच्या महिलांना हप्ता येईल आणि तुम्हाला येणार नाही। पहा, आता बऱ्याचशा महिलांना लाभ झालं होतं, जून जुलै ऑगस्ट पासून पैसे बंद झाले होते, पण अचानक सप्टेंबरचा हप्ता झाला आणि तिथून महिलांना वाटत होते की आपले पैसे बंद झाले, आपण अपात्र झालो, पण अचानक पैसे आल्यामुळे महिलांना वाटायला लागले की नाही, आपल्याला सरकारने त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे। पण लक्षात घ्या, ही पहिली अट लक्षपूर्वक समजून घ्या। 2024 जून मध्ये योजना सुरू झाली होती। आता ज्या बहिणींनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरले तो नियम त्या नियमांमध्ये बसणार आहे। पहा, जून आणि जुलैमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी कमेंट करा, मागच्या वर्षी म्हणजे जून 2024 जुलै 2024 या 2 महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले त्या नियमात बसणार आहे, त्यांना हप्ता येणार आहे। आता पहा, जून जुलैमध्ये फॉर्म ज्यांनी भरले आहेत, आता हा झाला पहिला नियम। आता दुसरा नियम काय आहे पहा, पहिल्या नियमात जर बसले, दुसरा नियमात
बसणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता जून जुलैमध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना सगळे हप्ते आले आहेत का, हा दुसरा नियम आहे. कारण काय होते, जून जुलैमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना सगळेचे सगळे 15 हप्ते दिले जाणं अपेक्षित होतं. पण झालं असं, बऱ्याचशा महिलांनी काय आलं, काहीतरी मध्ये प्रॉब्लेम आला किंवा काही त्या अटीमध्ये बसले नाही किंवा काय अनेक असंख्य अडचणी आल्या असतील, तर त्यामुळे झालं असं की त्या बहिणीला एकतर होल्डवर ठेवलं गेलं किंवा तात्पुरतं अपात्र करण्यात आलं आणि त्यामुळे अशा बहिणींचा लाभ मध्ये खंडित झाला होता. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, जून जुलै ऑगस्टमध्ये पैसे जमा होत नव्हते, एप्रिल मे पासून पैसे बंद झाले होते. तर अशा महिलांना फक्त सप्टेंबरचा हप्ता जमा झाले असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. त्याचबरोबर ज्या बहिणींनी जून जुलै फॉर्म भरलेला आहे आणि सगळेच्या सगळे हप्ते अखंडितपणे आले आहे, तर त्यांना इथून पुढे लाभ कंटिन्यू राहण्याची शक्यता याच्यामध्ये असणार आहे. बँक खाते सगळे चालणार, फक्त वर सांगितलेले जे खाते होते ज्यांचं मर्जिंग झालंय, त्याचबरोबर काही सहकारी बँका आहेत, त्यामध्ये काही कॉर्पोरेशन बँका आहेत किंवा काही सोसायटीज आहेत, तर अशा प्रकारच्या बँक खाते अजिबात चालणार नाही आहेत. फक्त ज्या बँका नॅशनलाइज आहेत, राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा प्रायव्हेट बँका आहेत, पण त्या ठिकाणी पूर्ण देशभरात आहेत, त्यांचा IFSC कोड आहे, जिथे आधार लिंकिंग होतं, तर अशा बँकांचे खाते इथून पुढे चालणार आहे. तर अशा प्रकारे सरकारने एक दिलासादायक बातमी दिली. KYC ची प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे, त्यामुळे थोडंसं टेन्शन कमी झालं. पण आणि KYC तशी नंतर करावी लागेल, पण तातडीने करू नका असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच महिलांना मोठा दिलासा बसलेला आहे. आता तुम्हाला जर काही शंका असतील, काही डाऊट असतील, तर नक्की ते कमेंटमध्ये विचारा. आम्ही कमेंटमध्ये नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींना ही माहिती पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.